महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि सर्वत्र सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर आज आपणाशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी साहेब. डॉक्टर देवराव होळी साहेब, गेल्या 10 वर्षापासून आपण या गडचिरोली विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत आहात. तर 10 वर्षात जेव्हापासून आपण आमदार झाले तेव्हापासून आतापर्यंत या विधानसभा क्षेत्राचा किती विकास झाला किंवा काय कसा चेहरा बदलला, काय सांगाल आपण याविषयी? सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नमस्कार. गेल्या 10 वर्षामध्ये 2014मध्ये मी 52,000 मताधिक्यानं निवडून आलो. 2019ला मी 37,000 मतांना निवडून आलो. आणि गेल्या 10 वर्षामध्ये गेल्या 75 वर्षामध्ये जे काम झाले नव्हते ते काम या गडचिरोली विधानसभामध्ये पूर्णपणे मी केलेलं आहे. त्याच्यातलं उदाहरण म्हटलं की गडचिरोलीचा जिल्हा स्टेडियमचा सुद्धा प्रश्न होता, जागा पण नव्हती. त्याचा आम्ही टेंडर केलं, काम पण केलं आणि त्या ठिकाणी काम सुरू आहे. गेल्या गडचिरोलीचा मेडिकल कॉलेजचा प्रश्न असेल तो सुद्धा प्रश्न आम्ही महाविकास आघाडीच्या वेळेस ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून मंजूर केला होता, परंतु आम्ही त्याला खूप विरोध केला आणि त्या गावबंदी केलं, आंदोलन केला. आणि जसा आमचं एकनाथरावजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गडचिरोली जिल्ह्यामध्ये आले तर त्यांना मला सांगितले की तू जेव्हा आंदोलन केला त्याला मी तुला गिफ्ट देतो, म्हणून गडचिरोली जिल्ह्याचा मोठा प्रश्न होता मेडिकल कॉलेजचा, तो सुद्धा मंजूर झाला. गडचिरोली जिल्ह्याच्या माझ्या विधानसभामधले जिल्हा स्टेडियम चामोर्शी जिल्हा स्टेडियम असेल, तालुक्याचं चामोर्शीचा तालुका स्टेडियम असेल, धानोराचं क्रीडा तालुकाचं क्रीडांगण असेल, आपला कोटगल बॅरेज असेल किंवा आपलं तळोदी उपसा सिंचन असेल, वसापोरला उपसा सिंचन असेल किंवा आमच्या राजीव गांधी उपसा सिंचन असेल, या संपूर्ण ज्या सिंचनाच्या मोठ्या मोठ्या प्रश्न होते ते संपूर्ण प्रश्न या गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही केलं. इव्हन नगरपंचायतीच्या गडचिरोली जिल्ह्याचे नगरपंचायती त्यांची निवडणुका होत्या ते सुद्धा निवडणुकीच्या अगोदर पुराच्या 12ही तालुक्याचे नगरपंचायती आम्ही केलं. एवढं सगळं काम गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि या ठिकाणी चामोर्शीचं पूर्ण नगरपंचायतचे रोड्स असतील, गडचिरोली शहराचे रोड्स असतील, प्रशासकीय भवन असेल गडचिरोलीचं किंवा चामोर्शीच्या नगरपंचायतचं प्रशासकीय भवन असेल, हे संपूर्ण जेवढे कामं बॅलन्स होते गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही केलं. गडचिरोली नगरपालिकेच्यामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते तुम्ही बघा, पूर्णपणे रस्ते या ठिकाणी आम्ही केलेले आहे. वॉटर सप्लायच्या स्कीम असेल, बाजाराचे ओटे असतील, या संपूर्ण काम या गेल्या 10 वर्षामध्ये काम केला. म्हणून या गेल्या 10 वर्षाच्या कामाच्या निरूप येणाऱ्या विधानसभामध्ये सुद्धा पार्टीनं समजा आम्हाला विचार केलं तर 100% मला पार्टीनं तिकीट या कामानुरूप देईल आणि 100% मी 3री टर्म या विधानसभामध्ये पुन्हा जिंकू शकतो. डॉक्टर होळी साहेब, आपण एक स्वतः उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहात आणि एक वैद्यकीय अधिकारी म्हणून आपण काम केलेलं आहे. आता आपल्या प्रयत्नामुळे या ठिकाणी एक वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात झालेली आहे आणि गडचिरोलीमध्ये जे गोंडवाना विद्यापीठ सध्या सुरू आहे त्याच्या जागेचाही प्रश्न आपल्या प्रयत्नामुळे मिटला. हे 2 शैक्षणिक मोठी कामं आपल्या कारकिर्दीत झालेली आहेत. याबद्दल काय सांगाल आपण विशेष करून? सर्वांना माहीत आहे का या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठाची जागाचा सुद्धा या ठिकाणी बरेच प्रश्न होते. गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही ते जागाचा प्रश्न पूर्ण निघालेला आहे. येणाऱ्या 10-15 दिवसात त्या ठिकाणी 1000 कोटीचं गोंडवाना विद्यापीठाचं नवीन मॉडेल कन्स्ट्रक्शन सुरू आहे. या ठिकाणी विमानतळाचा प्रश्न होता, तो सुद्धा जमीन अधिग्रहणचं काम पूर्णपणे झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हा सुद्धा कमीत कमी 500 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी पूर्णपणे प्रशासकीय मान्यता झालेली आहे, टेंडर पण झालेलं आहे.
येत्या काळामध्ये ते सुद्धा होणार आहे. आणि गडचिरोली शहराच्या वॉटर सप्लायचा प्रश्न होता, तो सुद्धा येणाऱ्या कालखंडामध्ये होणार आहे. या ठिकाणी गटार लाईनच्या 100 कोटी रुपयाचा गटार लाईन गडचिरोली शहरामध्ये ते सुद्धा 90% काम झाला. वाढीव गटार लाईनचं सुद्धा 100 कोटीचा येणाऱ्या कालखंडामध्ये आपण मंजूर करू. आपल्याला कोडगल बॅरेजचा मोठा प्रश्न होता, लॅप्स होणार होता. या 28 गावांसाठी म्हणून कोडगल बॅरेजचा सुद्धा 650 कोटी रुपयाचा आपण या ठिकाणी घेणार आहे. आणि पुढच्या तिसऱ्या अटेम्पमध्ये जेव्हा आपलं जे कामं राहतील पुढच्या अटेम्पमध्ये 2024च्या विधानसभाच्या नंतर जे कामं या गडचिरोली विधानसभाचे गडचिरोली जिल्ह्याचे प्रश्न असतील हे 100% सोडवण्याचा प्रयत्न मी 100% करेन.